नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड युनिट नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर सेकंड। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिक मधील ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा दुसरा प्रॉब्लेम बघणार आहोत। बघा, Adesh and Bindesh are partners sharing profit and losses in the ratio of 2:1. आदेश आणि बिंदेश हे दोन पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1, 2:1. As per partnership deed, the partners are entitled to a yearly remuneration as follows. आदेश आणि बिंदेश यांना इयरली रेम्युनरेशन मिळतं, म्हणजे त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना रेम्युनरेशनच्या स्वरूपात मिळतो। तो आहे आदेशला 55,000 रुपये आणि बिंदेशला 35,000 रुपये हे इयरली मिळतात। द ट्रेडिंग प्रॉफिट्स ऑफ द फर्म बिफोर चार्जिंग इयरली रेम्युनरेशन वेअर ॲज फॉलोज. आदेश आणि बिंदेश या दोन पार्टनर्सला मिळणाऱ्या रेम्युनरेशनच्या पूर्वी कंपनीला झालेला प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे। दोन कॉलम आहेत बघा, इयर आणि प्रॉफिट्स। 21-22 मध्ये 1,90,000 रुपये प्रॉफिट झालाय त्यांना, 22-23 मध्ये 3,70,000 आणि 23-24 मध्ये 4,70,000 एवढा प्रॉफिट या दोन पार्टनर्सला झालेला आहे। प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पुढे आणखीन काय सांगितलंय, ऑन 1 एप्रिल 2024 1 एप्रिल 2024 ला काय झालंय, द फर्म हॅज डिसाइडेड टू ऍडमिट चंद्रेश into the firm for 25% शेअर। 1 एप्रिल 2024 ला त्यांनी ठरवलं, काय ठरवलं, चंद्रेशला त्यांच्या पार्टनर्स मध्ये ऍड करायचं। तिसरा पार्टनर म्हणून चंद्रेश त्यांनी ऍड केला, 25% शेअर, त्याला 25% शेअर ते देणार। फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट। आपल्याला गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने, वेअर द गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 1 फुल अँड 1/2 इयर्स परचेस ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 इयर्स। गुडविल व्हॅल्यूड झालेलं आहे 1.1/2, 1/2 म्हणजे अर्धा आणि 1 पूर्ण आहे म्हणजे 1.5 किंवा 1.5 वेळेस गुडविल व्हॅल्यूड झालेलं आहे। The weights being 1, 2 and 3 respectively, आणि वेट जे आहे ते 1, 2, 3 अनुक्रमे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। गुडविल म्हणजे ज्याला आपण नावलौकिक म्हणतो, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही। गुडविल ही इनटँजिबल ॲसेट आहे, जी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला बघायला मिळते। ते गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं तेच आपण या प्रॉब्लेम मध्ये बघणार आहोत। मित्रांनो, एखादी मशिनरी, एखादं फर्निचर, बिल्डिंग आपल्याला डोळ्याने दिसते, पण गुडविल आपल्याला डोळ्याने दिसत नाही, ते आपण विकत सुद्धा घेऊ शकत नाही। मग हे गुडविल कॅल्क्युलेट कसं करायचं, ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कसं दिसलं पाहिजे ते कॅल्क्युलेट करण्याची एक मेथड आहे वेटेड ॲव्हरेज मेथडने। या प्रॉब्लेम मध्ये आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत दिलेल्या माहितीवरून। मग आता सुरुवातीला आपल्याला हा टेबल तयार करायचा आहे, पण तो टेबल तयार करण्याच्या पूर्वीला आपल्याला ही सुरुवातीला वर या ठिकाणी टेबलच्या वर माहिती लिहून घ्यावी लागेल। इन दी बुक्स ऑफ आदेश अँड बिंदेश, आदेश आणि बिंदेशच्या पुस्तकामध्ये आपण हे सगळं लिहितोय। अ स्टेटमेंट शोईंग प्रोडक्ट ॲज पर वेटेड ॲव्हरेज मेथड। आता प्रोडक्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, तर मित्रांनो, प्रोडक्ट इज इक्वल ॲडजस्टेड प्रॉफिट मल्टिप्लाय वेट। ॲडजस्टेड प्रॉफिटला जर आपण वेटने गुणलं तर आपल्याला मिळणार प्रोडक्ट्स। बघा, तुमच्या लक्षात येईल पुढे। बघा, हे जे कॉलम आहेत ते कॉलम आपण एकदा समजून घेऊया। पहिला कॉलम आहे इयर्स। बघा, आपल्याला जो प्रॉफिट दिलाय बिफोर चार्जिंग रेम्युनरेशन, रेम्युनरेशन चार्ज करण्याच्या पूर्वीचा जो प्रॉफिट आहे तो कधी आहे, 21-22 चा प्रॉफिट आहे 1,90,000, 22-23 आणि 23-24। बघा, आता प्रॉफिटची रक्कम आहे पहिल्या वर्षी 1,90,000, दुसऱ्या वर्षी 3,70,000 आणि तिसऱ्या वर्षी 4,70,000 असा प्रॉफिट आपल्याला दिलाय। त्यानंतर रेम्युनरेशन आहे बघा, एकाचं रेम्युनरेशन या ठिकाणी आपल्याला दिले
55 आणि दुसऱ्याचं आहे 35, म्हणजे झालं 90,000 रुपये. मित्रांनो, दोघांचं मिळून वर्षाचं रेम्युनरेशन आहे 90,000, ते आपण लेस करणार. त्यांना होणाऱ्या प्रॉफिटमधून रेम्युनरेशन आपल्याला वजा करावं लागेल. मग लेस 90,000 बघा पहिल्या. मग आता त्यानंतर आपल्याला मिळणार ॲडजस्टेड प्रॉफिट. बघा पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे 1,90,000, त्यामध्ये त्या दोघांचं रेम्युनरेशन आपण 90,000 वजा केलं तर आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट मिळेल 1,00,000. दुसऱ्या वर्षामध्ये प्रॉफिटची रक्कम आहे 3,70,000. रेम्युनरेशन 90,000 रुपये आपण वजा केल्यानंतर आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट मिळेल 2,80,000. तिसऱ्या वर्षामध्ये प्रॉफिट आहे 4,70,000. रेम्युनरेशनची रक्कम आहे 90,000, ती वजा केल्यानंतर ॲडजस्टेड प्रॉफिट मिळेल आपल्याला 3,80,000. मित्रांनो, त्यानंतर पुढचा कॉलम आहे वेट. मग आता ॲडजस्टेड प्रॉफिट मल्टिप्लाय वेट. या ठिकाणी प्रोडक्टचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, ॲडजस्टेड प्रॉफिट मल्टिप्लाय वेट. मग आता ॲडजस्टेड प्रॉफिट पहिल्या वर्षी आहे 1,00,000 मल्टिप्लाय वेट म्हणजे 1. मग आपल्याला मिळेल प्रोडक्ट. मित्रांनो, पहिल्या वर्षी प्रोडक्टची रक्कम मिळाली आपल्याला 1,00,000. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ॲडजस्टेड प्रॉफिट आहे 2,80,000. वेट आहे 2 गुणिले 2 केल्यानंतर प्रोडक्टची रक्कम मिळेल 5,60,000. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ॲडजस्टेड प्रॉफिट आहे 3,80,000. वेट आहे 3. मित्रांनो, हे वेट 1 to 3 आपल्याला रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. मग 3,80,000 गुणिले 3 केल्यानंतर गुणाकार येणार 11,40,000 ही आहे प्रोडक्टची रक्कम. मित्रांनो, टोटल प्रोडक्टची रक्कम किती झाली तर 18,00,000 आणि वेट 1, 2, 3 वेटची रक्कम वेट किती झाले तर ते आहे 6. मग आता आपण प्रोडक्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला पहिला फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट. बघा आता मी सिलेक्ट केलेल्या भागाकडे लक्ष द्या. कॅल्क्युलेशन ऑफ वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला आहे टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय टोटल वेट. टोटल प्रोडक्ट भागिले टोटल वेट. आता टोटल प्रोडक्टची रक्कम आहे 18,00,000 आणि वेटची रक्कम आहे 6. 18,00,000 भागिले 6 मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 3,00,000. 3 सख 18. 3,00,000 आपल्याला मिळाली ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम. बघा पहिल्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम मिळाली 3,00,000. आता दुसरा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे, म्हणजे आपल्याला मिळेल गुडविलची रक्कम. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. मित्रांनो, गुडविल कसं काढणार तर या मेथडनुसार वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. वेटेड ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम आहे 3,00,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. गुडविल व्हॅल्यूड. गुडविल किती वेळेला व्हॅल्यूड झालंय तर 1.1/2 म्हणजे 1.5 ने आपण मल्टिप्लाय करणार. 3,00,000 गुणिले 1.5 मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 4,50,000 रुपीज. 4,50,000 ही मिळाली आपल्याला गुडविलची रक्कम. विद्यार्थी मित्रांनो, वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट या मेथडनुसार आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं आणि गुडविलची रक्कम आली 4,50,000. हे जर तुमचं उत्तर तुम्हाला बरोबर आलं तर तुम्हाला या प्रॉब्लेमनुसार आउट ऑफ मार्क पडतील. विद्यार्थी मित्रांनो, हा होता दुसरा प्रॉब्लेम. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.